त्या दिवशी एका क्षणात सगळं बदललं. रस्ता तोच होता, मी मात्र तुटलो होतो. 6 महिन्यांपूर्वी सगळं अचानक थांबलं. जखमा भरल्या, पण भीती थोडी तशीच राहिली. पण काही गोष्टी कधीच मनातून जात नाहीत. रस्ता, वारा आणि पुन्हा एकदा जिवंत असल्याची जाणीव. आज फक्त ही एक राईड नव्हती. आज स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायचा होता. आणि कदाचित ही नवीन सुरुवातच हवी होती. रस्ता मला इथे घेऊन आला, जिथे सगळं त्याच्यावर सोपवता येतं. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, श्रींच्या आशीर्वादानेच. जे काही पुढे येईल ते त्याच्या इच्छेने आणि आशीर्वादाने. चला, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट. इंटरप्शन, सॉरी फॉर दॅट. ओमको आमचं काहीतरी बोलत होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट. स्वागत करतोय तुमचा पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती, मालवण ट्रेकर. जवळपास नाही म्हटलं तरी मी 4-5 महिन्यांनंतर ब्लॉगिंग करते परत. आज आम्ही रात्रीचे वाजले असत 12 आणि मी असे पनवेलमध्ये. आम्ही निघालो दोघेजण रत्नागिरी जाऊच्यासाठी. रत्नागिरी यासाठी की सॅटर्डे संडे होतो. सगळ्यात आमचं प्लॅन असं की आम्ही आता इकडनं सगळ्यात पहिले गणपतीपुळ्याक जातलो. गणपतीपुळ्यावरनं मग रत्नागिरी फिरतलो आणि सॅटर्डे आणि संडे मग रिटर्न मुंबई. सो असं काहीच प्लॅन असा. तर ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोलतोय तुम्ही चॅनलवरती पहिले नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरा नका. तुमचा प्रेम आणि तुमचे कमेंट्स मका कॉन्फिडन्स देतात. जरा बरा वाटतं की ठीक आहे यार, आपण पण जा काय बनवतो किंवा आपण पण जा काय थोडाफार ट्राय करतो बनवचा, त्या लोकांना आवडता. पंचमुखी हनुमान मंदिर, बजरंगबली व्यवस्थित जाऊन येऊन दिला आमका. पुढे चालली असं MH06, त्याच्या मागोमागत चालली MH07. तर चला मग मित्रांनो, वाटेत आपण भेटतच राहतो. आता अभी तो रात बाकी है. पनवेल मधनं बाहेर पडता पडताच एवढा ट्रॅफिक मिळाला. देर आर ऑलवेज 2 चॉईसेस, घालायची की नाही. जातली अशी वाटतं माका गाडी. अरे बाबा, कुत्रो बित्रो सगळं इतक्या घेऊन गाडी काढतात, म्हणजे मी तर काढूच शकतोय नक्की. चल बघूया. ओमक्या झलांगली तर पाहिलाय हा. चला इली बाबा जाणार. खाचीत न काढणे गाडी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही इकडे पळसवे फाट्याक अडकलेलो असो. अशा प्रकारे ट्रॅफिक मध्ये असता असता आपण एक सबस्क्रायबर वाढवलेलो असा. हिमालयन 450 त्याची पण नवीनच हवं. आत्ताच घेतली. नवीनच आहे ना? नवीनच आहे तुझी पण? आता घेतली? कधी घेतली? कॉंग्रॅच्युलेशन. पहिली आहे? अरे कॉंग्रॅच्युलेशन. आरामात चालव. जाऊ. चला, धन्यवाद. आई शपथ. अरे पोलीस आहेत इकडे सगळीकडे. अरे बापरे, सगळ्याच ट्रॅफिक थांबवून ठेवल्यानी या. खै सर? अच्छा तो. अरे बापरे माझ्या, काय रे ह्या. डिपर दे. अशा प्रकारे आपण तरी ऍटलीस्ट सुटलेले असो. स्टेटस आणि टाइम अपडेट. रात्रीचे वाजलेत 1:45 आणि आम्ही घराकडनं 95 किलोमीटर गेलेलो असो. जस्ट कोलार क्रॉस केला. राईड खूप चांगली चाललेली. असं आत्ता इकडे जस्ट थोडंसं बाहेर गेल्यानंतर थंड वाटायला लागलेला. टेम्परेचर 29 झालेलो 34 वरनं, त्यामुळे जरा बरा वाटता. हीच जर राईड सकाळची असली असती तर वाट लागली असती, ती वेगळी गोष्ट. पण ठीक आहे.
इंदापूर इलेला चहासाठी थांबाय म्हटला, बघूया. इंदापुरात थांबलो आम्ही. जस्ट थोडंसं चाय ब्रेक. काय रे, कसा चालला ओमक्या राईड? खूप दिवसांनी पाठी बसान एक्सपिरियन्स घेऊची पण एक वेगळीच मजा असा. राईड करताना तर मजा असताच, नो डाऊट. पण मागे बसान यो जो व्ह्यू असा ना, आणि मागे बसल्यावरती जरा टॉप बॉक्स आणि असल्यावर जरा अजून कम्फर्टेबल वाटतं. आम्ही बऱ्यापैकी रस्तो कव्हर केलेलो असा. 211 किलोमीटर इलेले असो आपण टोटल. आणि खाली चिपळूण असा. आता चिपळूण जस्ट आम्ही एंटर करतो. बाकी वाजलेत तर 3:30. थांबा गाडीच्या पुढे. गाडी बघूया जरा, कारण मग अशी सीन काय झालेलो की मोठा काहीतरी म्हणजे असं धाडधाड झालेला एकदम. त्यामुळे जरा डाऊट येलो. गाडी म्हटलं बघूया कायला. असं काय, मी या साईड होतो. मी टायर बघत बघत असो या आयडी गेले. चिपळूणच्या पतसंस्थेच्या समोर उभे राहून आम्ही हे पोहे खातो. वन ऑफ द बेस्ट पोहे. बारकोचो स्टॉल हा बाईचो. आणि पोहे बघा, एक नंबर टेस्ट आहे, एक नंबर. आता आम्ही संगमेश्वरला पोहोचत दिलेलो असो आणि थंडी सुरू झालेली असा. 26 डिग्री दाखवता टेम्परेचर. 26 डिग्री म्हणजे विचार करा. मगाशी आम्ही जेव्हा पनवेल मध्ये होतो तेव्हा 34 डिग्री होता. आणि 34 डिग्रीवरनं डायरेक्ट 26 डिग्री वरती गेलो आम्ही. म्हणजे किती 8 डिग्री खाली उतरला. अरे वा यार. हा 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 हा, थंड लागला भरपूरच. हायवे सोडून दिल्यानंतर आतलं रोड तर खूपच, ओ भाई भाई सावकाश. खूपच असं असा समजला. म्हणजे पूर्ण रोड खुदलेलो असा आणि रस्ते वाढवची कामं चालू असत. त्यामुळे सकाळच्या टाइमला तर इकडे बापरे वाटच लागतली ओ भाई साब. 20 किलोमीटर असा वाजले असत 5:45. आणि आम्ही रस्त्याच्या मध्येच थांबलो. एकदम शांतता. जरा स्ट्रेचिंग केली, बरा वाटला. अच्छा, चलो लेट्स गो फायनली. एक्साइटमेंट अजून पीक वर गेलेली असा. ओ बघा इकडे सनराइज होतो असा. काय सुंदर झालेला ऑरेंज स्काय. आणि ओमको सध्या खुलखल्लेला असा एकदम. लेन वरती लेन करता आणि माका घाबरवता. समुद्राचो पहिलो काय बोलतात तो व्ह्यू आपल्याक भेटलेलो असा. माका वाटलं ही व्हॅली असा. मात्र 500 मीटर वरती मंदिर असा आणि खाली पूर्ण समुद्र. अप्रतिम. श्री क्षेत्र गणपतीपुळे. होता फिरून माझे ते सैन्य वानरांचे. काय मग ओमकार, कसा वाटतं? तर एकदम मस्त. खूप दिवसानंतर राईड केली. जवळपास 6 तासातच रत्नागिरी गणपतीपुळे पोचलो. जबरदस्त. आणि हे बघा बाप्पाचं दर्शन घ्या सगळ्यांनी. तास बरा असता सकाळच्या टाईमला इलेला, कारण प्रॉपर दर्शन घेऊ गावता आणि गर्दी तर अजिबातच नसतं. मंदिरात दर्शन तर एक नंबर झाला. बाप्पाचं दर्शन इकडनं होतं तर बघा, कारण आतमधनं मी दाखवू शकत नाही, आतमधनं अलाउड नाही असं. आणि मंदिराच्या अगदी समोरच असा तो ह्यो गणपतीपुळेचो समुद्र किनारो. तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा आणि
दर्शन तुमचं तुम्ही घ्या. चला मग आपण आता बीचवर जाऊया आणि थोडे ड्रोन शॉट्स घेऊया. तर मित्रांनो, ड्रोन शॉट्स कसे वाटले तुमका? आता आम्ही तयारी करतो परत. आमच्यासोबत फिरायचो किंवा बाईकने फिरायचो ह्योच एक झमेला असा की सगळा काढा, सगळा ठेवा, सगळा करा, ह्या सगळा करत राहाव्या आणि त्यासुद्धा विदाऊट कंटाळता. इकडनं निघाया आता डायरेक्ट रत्नागिरी गणपतीपुळ्यावरनं 26 किलोमीटर असा 50 मिनिटांचो रस्तो दाखवता. रस्तो चांगलो जरी दिसता अजूनपर्यंत, पण बघूया. आणि आपल्या सोबत एक 26 किलोमीटर कंटिन्यू समुद्र असतलो, समुद्राची साथ आपल्या सोबत असतली. ओ भाई साहब, हे बघ काय ता माका तर या वेंगुर्ला गेल्यासारख्याच वाटतं. सुंदर असो रस्तो असा, आणि ह्या उतारलो की परत आपल्या समोर समुद्र येतो. हे बघा भाई, आणि मित्रांनो, ह्यो तुमचो आरेवारे बीच, आरेवारेचं समुद्र. ए ओमक्या, ह्यो वेंगुर्ल्याचो टन आशक्याच्या मामाच्या घरा करतो, सागरेश्वर कडनं. श्रीवल्लीचा गाव कासारवेल्ली. तेरी झलक श्रीवल्ली. ह्यो बीच बघ. ओहो, खाडी आहे. अरुंद किरण पाणी. वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी. चला ग पारू, करतेस तू नकरा, चल जाऊ बाजारी. मी हाय कोली कोली डोली रे मुंबईच्या किनारी. ही चाल तुरु तुरु, उडते केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बट धरली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या वर्णात नागीला सळसळली. भूक लागलेली आहे मला, खायला कुठतरी बघायला. आता माझ्याने नाही जमत, काहीतरी खायलाच हवं. कुठेतरी जागा आता शोधून खाऊया, काहीतरी साधं सुध इकडचं. अजून तर बोलतात ना की सकाळचं सॉफ्ट ऊन, कवळा ऊन ता असा, त्यामुळे अजून टोचत नाही असा ऊन. थोड्या वेळाने टोचक लागताला बऱ्यापैकी. रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत आहे. चाय नाही गावना सकाळपासून, चाय डायरेक्ट पाण्यात जाता की काय? इलो 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 फ्लेम काढ रे. हो हो, हो फ्लेम काढ.